धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, जनावरे वाहून गेली आहेत आणि शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत। काळजी करू नका। तात्या कुठे तात्या तात्या कुठे तात्या नुकसान काय झालं का जरा सांगा फक्त बोल पुढे मी अजून असं आमच्या पाण्यावर गेले खासदार राहिलाय माल होता शिकत घरात शेंगा अशी भांडे कुंडे मी बघायचं धीर धरायचा काय होत नाही 100% नुकसान भरपाई घेऊ आपण। धक्कादायक म्हणजे शासनाची मदत अद्याप पोहोचलेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्तहाकेला आता मराठा समाजासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील धावून आले आहेत। त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याची आणि जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। गावोगावी जाऊन जरांगे पाटील यांनी नागरिकांच्या व्यथा ऐकल्या। अनेक शेतकरी त्यांच्यासमोर भावनिक झाले आणि म्हणाले, आमचं पीक वाहून गेलं, घरे उद्ध्वस्त झाली आहेत, आम्हाला आता फक्त न्याय हवा आहे। यावेळी काही सरपंचांनीही आपला संताप व्यक्त केला। आतापर्यंत कोणतीही शासकीय मदत आम्हाला मिळालेली नाही, कुठलाही राजकीय नेता आमच्याकडे फिरकला नाहीये असं त्यांनी सांगितले। त्यामुळे गावकरी संतप्त झालेत। मनोज जरांगे पाटील यांनी या गंभीर परिस्थितीवर बोलताना स्पष्ट केले की सरकारला मदत द्यावीच लागेल, कारण मी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलोय। आता या पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासन किती तातडीने मदत करते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आज आपण पाहू शकता धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे दैवत जे आहे एकंदरीत येत आहेत। मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकरी जे खूप आशा लावून धरले, दादा कसं बघताय? शेतकऱ्यांचं खूप खरंच नुकसान झालंय। असं संकट कधी आमच्या वडिलांच्या आजोबांच्या काळातही आलं नव्हतं। खूप मराठवाडा आणि मराठवाड्यातल्या परिसरातले सोलापूर पासूनचे सगळे जिल्हे, अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, बुलढाणा, अकोला, यवतमाळ इथपर्यंत आणि मराठवाडा पूर्ण लातूर, नांदेड, परभणी सगळा धिंगाणा झालाय सगळीकडे, हिंगोलीला। म्हणून आज धाराशिवला आम्ही आलो, प्रत्यक्ष बघितलं आणि आताच आपण एकनाथ शिंदे साहेबाला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की बाबा आताची परिस्थिती अशी आहे, त्यांनी किट वाटायला आणल्यात, काही त्यांनी काहीतरी मला वाटतं बऱ्याचशा ट्रक भरून आणल्यात। आपण त्यांना त्याबद्दल कौतुक केलं, पण आता किटवर भागणार नाहीये हे शिंदे साहेबाला सांगितलं आपण। आता गरज 100% नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे, ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे। शिंदे साहेबांनी ते मात्र कबूल केलं की खरोखरच मी बांधावर आहे म्हणे, शेतकरी लई संकटात आहे, जे शेतकरी सांगल ते 100% नुकसान भरपाई देण्यासाठी आता आम्ही मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसणार आहेत तिथून गेलं, ही शब्द त्यांनी दिलाय। मी मागेही सांगितलं होतं शिंदे साहेबाला पण आणि कृषी मंत्री भरणे मामाला पण की जनावर वाहून गेले, तर तुमचे अधिकारी असं म्हणतायत की त्याचं पोस्टमार्टम दाखवा। वाहून गेल्याचं पोस्टमार्टम कसं दाखवायचं? आता घरातून धान्य वाहून गेलं ते कसं दाखवायचं? घरातून खतं वाहून गेले कसे दाखवायचे? शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या, आता धनगर बांधवाची वस्ती, त्या वस्तीवरचे शेळ्या मेंढ्या सगळं वाहून गेले, ते कसं दाखवायचं? असली कुठली पद्धती? कपडे वाहून गेले, म्हणजे ही एकूण मराठवाडा आणि मराठवाड्यातल्या आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांनी, सोलापूरला सुद्धा हीच दयनीय अवस्था झाली। तुम्ही सध्या ना आता शेतकऱ्यांना आता कपड्यापासून विकत घ्यायची वेळ आली, तेल मिठापासून, ही परिस्थिती खूप वाईट आहे। म्हणून तुम्ही शेतकरी सांगल त्या पद्धतीने नुकसान भरपाई 100% एवढे वेळ द्या, बाकीचे कामं थांबवा। तर त्यांनी सांगितलंय की हो, आता इथून गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री आम्ही सगळेजण चर्चा करतो आणि त्यांना हे सांगितलं की मधीच तुम्ही कॅबिनेट मंगळवार बुधवारी येईन राज्य मंत्रिमंडळाचे, तर मधीच घ्यायचा प्रयत्न करू। हे शेतकऱ्यांना तातडीनं आता 100% नुकसान भरपाई द्या। जर तुम्ही मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, न्यायही मिळवून दिलात, परंतु आज शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरणार आहात का? उतरणार आहेत का म्हणजे रस्त्यावरच मी बांधावर आलोय, बांधावर माझी तब्येत खराब आहे। बरेच या ठिकाणी मागणी लावून धरताय, जर तुमची मागणी मान्य नाही झाली तर भूमिका काय असणार आहे? हे बघा, गोळ्या रस्त्यावर घेऊन ये, गोळ्या गिळून शेतकऱ्यापर्यंत
पाहिला आपण एकंदरीत शेतकऱ्यांचे नेते म्हणण्यापेक्षा समाजाचे नेते आहेत. आज जे आहे समाज पूर्ण आशा लावलेली आहे. आपण पाहू शकता जरांगे पाटील साहेब आज आपल्याला गोळ्या दाखवत आहेत. अतिशय या ठिकाणी परिस्थिती बिकट असताना देखील या ठिकाणी त्यांची तब्येत व्यवस्थित नसताना देखील आज रस्त्यावरती येतात आणि त्यांना न्याय देण्याची भूमिकेमध्ये लागतात. मात्र सरकारचे डोळे उघडणार का आता त्यांची? ज्या गावची बिकट परिस्थिती आहे त्या गावचे सरपंच आपल्या सोबत आहेत. काय परिस्थिती निर्माण झाली आहे, प्रशासनाच्या वतीनं कोणती खबरदारी घेण्यात आलेली आहे, काय त्यांना मदत मिळाली आहे, सरपंच आपल्या सोबत आहेत. सरपंच साहेब, खूप परिस्थिती बिकट तुमच्या गावची आहे, काय वाटतंय? भयानक असं वाटतंय की लोक जे वाचले तेच आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय होता. आणि प्रशासन आणखीन तलाठी आणि ग्रामसेवक सोडलं तर वरिष्ठ अधिकारी एकही फिरकलेला नाही आणखीन इकडं. या ठिकाणी आताच मनोदादा सोबत जी आहे प्रत्येक जण व्यथा मांडत होतं की कुठेतरी जे आहे त्यांना लोकांना पंचनामे व्यवस्थित झाले नाहीत. कसं बघतं प्रशासनाच्या कारभाराबद्दल? बघा, प्रशासनाचा कारभार तर बोंब परांडा भाषेमध्ये सगळ्यात भोंगळ कारभार चालू आहे सध्या. बोगस कारभार आहे. तहसीलदार लेवलचे अधिकारी इकडे फिरकते नाहीत, फोनही उचलत नाहीत आपत्कालीन मध्ये. तर लोकांनी सरपंचाचा फोन उचलत नाही तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे बघायचं? आणखीन ही 48 तास उलटून केले तरी पण प्रशासन आणखीन आणि पुढारी इथं पोहोचलेला नाही. लोकप्रतिनिधी पोहोचलेला नाही आणखीन कोणी. पाहिला आपण लोकप्रतिनिधी देखील या गावामध्ये जे आहे अतिशय आपण पाहू शकता इथं जे आहे पूर्ण वाहून गेलेला आहे. मी सध्या या ठिकाणी ट्रॅक्टर मध्ये प्रवास करतोय, परंतु या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जे आहे तो व्हिडिओ आपण पाहिला. सर्वजण या ठिकाणी व्हिडिओ पाहिला. अतिशय या ठिकाणी जीवाची बाजी लावून त्यांनी प्रयत्न केलेला, एका कुटुंबाला ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु इथं लोकप्रतिनिधी जे आहे न पोहोचल्यामुळे आमदारावरती कुठेतरी खंत व्यक्त करताना गावकरी पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची टीम जी आहे ज्या ठिकाणी पोहोचली होती त्या व्यक्ती आपल्या सोबत आहेत. मामा, काय परिस्थिती होती त्यावेळेची? काय परिस्थिती बघूच वाटत नव्हतं. पाण्याकडे सारखी वाट बघत होतो आम्ही त्या टीमची. हा, कुणी सध्या आलं नाही लवकर. आम्ही दोघं नवरा बायको दुसरी दोघं आम्ही 4 माणसं फक्त त्याच्यावर थांबलेलो होतो. हा, आणि ती टेरेस म्हणजे साधारण हलका होता. आता मी म्हणलं ते जाते मातीतलं बांधकाम होतं म्हणून लय घाबरलो. पुन्हा मग मला आता काय करणार, जनावर खाली माझी तरपडत होती. आणि त्यांच्या शेजारचे जनावर मेल्यात, 4 जनावर. पाहिलं आपण हे दुःख, हे कुठेतरी सरकार प्रशासनाने आता तरी डोळे उघडण्याची फार अत्यंत गरज आहे. कारण आपण पाहू शकता एनडीआरएफची टीम जी आहे केव्हा वाचवला आली, केव्हा हे प्रयत्न केले. आणि ह्या लोकांना खरंच आता प्रशासन आणि शासनाने तात्काळ मदत देणं अत्यंत गरजेचं आहे. जिल्ह्यामध्ये जरांगे पाटील प्रत्येक शेतकऱ्यावरती भावना जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतात. पाटील, काय बघताय परिस्थिती, कशी आहे शेतकऱ्यांना? भयानक परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. भयानक परिस्थिती सरसकट शेतकऱ्यांना द्यावं लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. नसता सगळे शेतकरी सगळे रस्ते बंद करून टाकतील. पर्याय नाहीये, काय नाही राहिलं घरी कोणाच्या. गावाचा संपर्क तुटलाय. शेतकऱ्या खूप मोठं भावनिक तुमच्याशी होत आहे. समाजाला न्याय दिला, शेतकऱ्यांना न्याय अशा अपेक्षा व्यक्त करतायत. अवघड झालेलं आहे हो. कुणाचं घरात मंगळसूत्र ठेवलेलं गेलं, कुणाच्या लेकरातल्या कानातल्या बाळ्या होत्या त्या ठेवलेल्या त्या गेल्या, धान्य गेलं, मोटरी वाहून गेल्या, पाईप वाहून गेली, घरातले पोते धान्याचे वाहून गेले, सगळ्या वस्तू वाहून गेल्या, त्यांचे सौर ऊर्जाचे वाहून. सरकारमधले कोणत्या नेत्याशी आपल्या बोलणं झालं ही सर्व परिस्थिती आपण सांगितलं? मी एकनाथजी शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबाला सांगितलंय की तुम्हाला 100% शेतकऱ्यांनी जे सांगितलंय तीच भरपाई द्यावं लागणार आहे. तुम्ही लाख रुपये नुकसान झालं, 2-3 हजार रुपये देताल तर असं होणार नाही आणि ओला दुष्काळ जाहीर करावाच लागणार आहे. तसं आता पुन्हा उद्या पण बोलतो मी. एकंदरीत जे आहे मनोज दादा जे आहे आपण पाहू शकता पूर्ण दिवसभराचा त्यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये आढावा घेतला. आढावा घेतल्याच्या नंतर जे पूर्ण शेतकरी जे आहेत भावनिक झालेले आहेत. कुठेतरी सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांच्याकडे मागणी करतायत की त्यांचं बोलणंही झालेलं आहे एकनाथ शिंदेकडे तात्काळ जे आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत द्यावा अशी मागणी करतायत. मात्र प्रशासन आता कितपत या शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणार हे तर पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव.